नमस्कार मंडळी. रानभाज्या ह्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असतात, परंतु हल्ली या रानभाज्या बघायला मिळत नाहीत. कारण सर्रासपणे शेतकरी तणनाशकाचा वापर करतो आणि या तणनाशकाचा वापर केल्यामुळं रानभाज्या या कुठं शिल्लक राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तरी पण काही ठिकाणी रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारच्या रानभाज्या आहेत, त्यांचे अनेक आयुर्वेदिक असे गुण आहेत. पूर्वीची लोक या रानभाज्या खायचे आणि तंदुरुस्त राहायचे, पण हल्ली या भाज्या बघायला मिळत नाही. तर या ठिकाणी आज आपण एक चिगळची भाजी म्हणून जी भाजी आहे रानभाजी, ती रानभाजी कशी आहे ते पाहूया आणि त्या रानभाजी संदर्भातली माहिती पाहू. या ठिकाणी पहा, ही चिगळची भाजी या ठिकाणी आहे. आता ही चिगळ ही भाजी जी आहे, हे पहा, अशी वेलासारखी असते, वेलासारखी. तिची अशी एकदम छोटी छोटी पानं आहेत, वेलासारखी आहेत आणि त्याला माती लागलेली असते. कारण हा वेल असा जमिनीवर पसरलेला असतो आणि जिथं पसरल तिथं त्याला मुळं फुटलेली असतात. हे पहा, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अशी ही मुळं पसरलेली आहेत. या मुळांना माती लागलेली आहे आणि मग ज्यावेळेस भाजी आपल्याला बनवायची असते त्यावेळेस ही मुळं काढून टाकायची, ही माती काढून टाकायची, भाजी स्वच्छ धुवायची, चिरायची आणि त्यानंतर ती भाजी बनवायची असते. त्या ठिकाणी खूप छोटी छोटी पानं आहेत आणि ही खूप थंडगार असते. पहा, चिगळची भाजी ही खूप थंडगार असते, त्याला हात लावला तर एकदम आपल्याला थंडावा जाणवतो. आणि ही भाजी छानपैकी तव्यामध्ये बनवली जाते आणि ती भाकरीसोबत खायला खूपच सुंदर लागते. तर अशी ही चिगळची भाजी, काही ठिकाणी या भाजीला घोळाची भाजी सुद्धा म्हणतात. तर आपल्या भागामध्ये या भाजीला काय नाव आहे हे आपण कमेंट करून जरूर सांगा. चिगळची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. चिगळ भाजी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ओळखली जाते, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ती खाणे फायदेशीर ठरते. ही भाजी लघवी साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. चिगळच्या भाजीमध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती मदत करते. या भाजीमध्ये फायबर असल्यामुळं वजन कमी करायला सुद्धा मदत करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून हाडांचे संरक्षण करते असंही सांगितलं जातं. मधमाशी चावली तर त्या मधमाशीच्या चाव्याद्वारे होणारी जी जळजळ आहे, ती जळजळ ही भाजी कमी करते. चिगळची भाजी ही पचनासाठी चांगली असून बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या ज्या समस्या आहेत त्या कमी करायला मदत करते. ही रानभाजी असल्याने सहज उपलब्ध होते आणि ती नैसर्गिकरित्या पिकलेली असल्यामुळं आरोग्यासाठी चांगली असते. कुठल्याही प्रकारचे तिचे काही प्लॉट वगैरे नसतात किंवा तिचे मळे नसतात, तर ती नैसर्गिकरित्या उगवलेली असते, पिकलेली असते. त्यामुळे त्यावर कुठल्या औषधांचा फवारा किंवा औषधांचा मारा केलेला सुद्धा नसतो. त्यामुळं चिगळची भाजी ही खूप चांगली आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी भाजी आहे. ही भाजी बनवत असताना तिला कमी प्रमाणामध्ये शिजवली पाहिजे, कारण भाजीमध्ये असणारी जी काही पौष्टिक घटक आहेत, ते पौष्टिक घटक जर जास्त शिजवल्या भाज्या तर त्या नष्ट होत असतात. म्हणून भाजी कमी शिजवली पाहिजेत आणि अशी ही छान प्रकारे भाजी बनवून आपण ती भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. पाहूया तर चिगळची भाजी कशी बनवायची याचं हे छोटंसं प्रात्यक्षिक.